नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रक्षाबंधन स्पेशल मिठाई करणार आहोत। त्यासाठी इथे मी मखाने घेतलेले आहेत, साखर, मिल्क पावडर, दूध, काजू, बदाम, पिस्त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे आणि 3 वेलची घेतलेली आहे। त्या अगोदर आपल्याला हे जे मखाने आहेत ना, हे थोडे मऊ झालेले आहेत, तर आपण हे थोडे भाजून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी अगोदरच पॅन तापत ठेवलेला होता। आता आपण हे मखाने टाकून घेऊयात आणि 1 ते 2 मिनिटांसाठी भाजून घेणार आहोत। मखाने छान भाजले गेले की याची छानपैकी पावडर तयार होईल। आता आपण चेक करून घेऊयात की मखाने आपले भाजून झाले आहेत की नाही। इथे बघू शकता मखाने भाजून झालेले आहेत। आता गॅस बंद करून आपण हे गार झाले की मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। इथे बघू शकता इथे मी मखाण्यांमध्येच वेलची सुद्धा टाकून घेतलेली होती, ती पण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे। आता अशा प्रकारे आपल्याला चाळून घ्यायचं आहे। चाळून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत। इथे ही साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली होती, त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। मिल्क पावडर टाकून घेऊयात आणि हे सगळं मिश्रण आपल्याला अगोदर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडं दूध टाकून मळून घ्यायचं आहे। एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे आपला गोळा तयार झालेला आहे। आता हे मी साईडला ठेवून इथे एक बटर पेपर घेतलेला आहे। इथे अशा प्रकारे आपण मळून घेऊयात। मळून घेतले की याचा रोल छानपैकी तयार होईल। मी अगोदर बटर पेपर वरती मळून घेतलेला आहे। नंतर आपण हा रोल अशा प्रकारे तयार करून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही, हा थोडा जरा पातळ वाटत होता म्हणून मी थोडा जाड तयार केलेला आहे अशा प्रकारे। नंतर यामध्ये आपण जे काजू, बदाम, पिस्त्याचे काप करून ठेवलेले होते ते यामध्ये लावून घेणार आहोत अशा प्रकारे। मस्तपैकी आपला रोल तयार झालेला आहे। आता जे आपले बटर पेपर आपण घेतलेला होता तो यामध्ये आपण गुंडाळून घेऊयात आणि आपल्याला अर्ध्या तासासाठी फ्रीज मध्ये ठेवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला फ्रीज मध्ये नाही ठेवायचं तर तुम्ही बाहेर सुद्धा ठेवू शकतात अर्ध्या तासासाठी। आपला अर्धा तास झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊयात। बघू शकता मस्तपैकी आपली मिठाई तयार झालेली आहे। आता आपण याला कट करून घेऊयात। अशा प्रकारे आपण सगळी मिठाई कट करून घेऊयात। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये ही तयार होते। कट करून झालेली आहे, बघू शकता मस्त तयार झालेली आहे। तर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर मला लाईक कमेंट नक्की करा आणि तुम्ही सुद्धा रक्षाबंधनसाठी नक्की घरी करून बघा। चला तर मग भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओ सोबत।